ती खोली 3 महिने झाली बंदच होती. आई जवळपास दररोज दारापाशी यायची पण उघडायची नाही. तिथं आठवणींच फास होतं. अपराधाची चिठ्ठी अजून वाचायची बाकी होती. ऋषी, तिचा मुलगा, शांत, गोंधळ करणारा, एकटा राहणारा. शेवटच्या दिवशी फक्त एवढंच बोलला होता, आई, उद्या एक गोष्ट सांगायची आहे तुला. पण तो उद्या कधी आलाच नाही. ती स्वतःला दोषी समजत होती. मी खूप ओरडले त्याला. मी त्याचं ऐकलं नाही. शेवटी एका दिवसाने तिला एक स्वप्न पडतं. स्वप्नात ऋषी पंख्याकडे बघतो आणि फक्त एवढंच म्हणतो, आई, फक्त दरवाजा उघड. आई सकाळी उठते, धावत जाते खोलीकडे. दार उघडते. खोलीमध्ये तीच शांतता. सगळं जसंच्या तसं. पण एका गोष्टीचं भान तिला लागतं. पंख्याच्या दोरीवर काहीतरी लटकतं. ती जवळ जाते आणि बघते. एक चिठ्ठी, ऋषीच्या हस्ताक्षरात. पण ती चिठ्ठी तिथं आधी का नव्हती? ती खोली कित्येकदा तपासली गेली होती. कपाट, पलंग, पंखात सगळं. आई, माझं शांत असणं म्हणजे कंटाळा नव्हता. एक युद्ध चालू होतं माझं स्वतःशी. माझं हसणं नकली होतं. पण तुला खूप खरं वाटायचं. मी गप्प राहायचो, कारण मला कधी ऐकलंच गेलं नाही. पण मी तुला दोष देत नाही. तुझा रागही प्रेमाचाच एक प्रकार होता. एक दिवस तुला ही चिठ्ठी सापडेल, जेव्हा तू स्वतःला माफ करण्यास तयार असशील. तुला सांगायचं होतं, माझं आयुष्य तुझ्यामुळे नाही, पण तुझ्याशिवाय अधुरं राहिलं. आई, ही चिठ्ठी तू उघडली आहेस, म्हणजे अजून वेळ आहे. प्लीज, इतर कोणालाही माझ्यासारखं होऊ देऊ नकोस. तुझा ऋषी. आई खाली बसते, रडत नाही. हात जोडून छातीवर ठेवते आणि फक्त एवढंच म्हणते, माफ कर. आणि आता मी काहीतरी बदलेन. ती आता वर्कशॉप्स घेते, मुलांच्या मानसिक आरोग्यावर, संवादावर. ती अजूनही सांगत नाही की ऋषी कसा गेला. ती फक्त सांगते, कधी कधी पंख्यावर नुसती दोरी नसते, एक शक्यता असते.